अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांचा प्रचार दौरा सुरू आहे. आपण इंदापूर तालुक्यातील सराटी या गावी आलो आहोत. आपल्या बरोबर काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्या बरोबर मयूर पाटील आहेत. काय सांगाल तुम्ही, गेल्या आठवड्यामध्ये प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे, काय त्याच्या मागचं? निश्चितपणे आम्ही अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना मागच्या काही दिवसामध्ये पाठिंबा दिला. त्याचं मुख्य कारण असं आहे की आजी आणि माजी जे मंत्री आहेत या तालुक्यामध्ये, जे दुसरे उमेदवार आहे समोरचे प्रतिस्पर्धी, त्यांना ह्या तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. कारण त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यांच्या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या जे लोकांना हीन वागणूक देतात त्याला ही जनता कंटाळलेली आहे. आणि अपेक्षा भंग झाल्यामुळं अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांना जनतेतनं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र ज्यावेळेस आम्ही बघितलं, त्यावेळेस या विकासाचे भागीदार आम्ही व्हावं म्हणून आम्ही प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दिला. भैयासाहेब कोकाटे यांनी आज पाठिंबा दिलेला आहे. काय सांगाल, तरुण पिढी प्रवीण भैयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत आहे? खंबीरपणे उभा राहत आहे याचं कारण एक युवक नेतृत्व तयार होते या इंदापूर तालुक्यासाठी. एक आमच्या बरोबरीचं नेतृत्व तयार होते. त्याच्यामुळे युवक पिढी म्हणली की पूर्ण आपण भैयासाहेबाला पाठवू. तुम्ही काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून प्रवीण भैया माने यांना पाठिंबा मिळत आहे, युवा पिढी आकर्षित जात आहे, इनकमिंग वाढत चाललंय. मी भैयांचा प्रचार प्रमुख या नात्यानं आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या जे येत आहेत चांगली माणसं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या चांगल्या उद्देशानं या ठिकाणी जे येत आहेत, आमचा सगळा जो कार्यक्रम चालू आहे तो इंदापूर तालुक्याचा चौफेर सर्वांगीण विकास कसा होईल, म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असेल, दुधाचे प्रश्न असतील, ऊसाचे प्रश्न असतील, बेरोजगाराचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, पाण्याचा, शेतीचे आणि पिण्याच्या पाण्या, या सगळ्या विषयावरती आम्ही सविस्तर, त्यांनी 5 वर्षामध्ये काय 10 वर्षात काय केलं, त्यांनी 20 वर्षात काय केलं आणि आम्ही काय करणार आहे, त्यासाठी फळबाग लागले, फळबागेवर प्रक्रिया करणारा उद्योग काढला तर तरुणाच्या हाताला काम मिळेल आणि फळबागेच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगला फळावर दर मिळेल. म्हणजे पिवळा 5 आणि 10 रुपये किलो आहे, त्याच्यापासून 30-40 रुपये त्याला रेट मिळू शकतो. असा विकासावरती आमचा न्यायचा चाललेला कार्यक्रम आहे. पण ह्या दोघांचा कार्यक्रम जो आहे तो इलेक्शन जातीवादावर कसं जाईल आणि मग त्या जातीवादामध्ये ही जे काही भडका होईल त्याच्यावर आपली पोळी कशी भाजल. पण आता तरुण काही शहाणा झालेला आहे, हे आता जातीवादावरून पूर्ण बाजूला गेलेले, विकासावर आलेले. भैया विजय होतील, आम्हाला याची खात्री आहे. आपल्या बरोबर उमेदवार प्रवीण भैया माने आहेत, आपण त्यांची बातचीत करणार. नमस्कार भैया, तुमचा प्रचार दौरा सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खरं तर आज आमचे युवक नेते सन्माननीय भैयासाहेब कोकाटे पाटील यांचा जाहीर प्रवेश झाला. त्या प्रवेशाला मयूरदादा पाटील, चौरे साहेब सगळेच उपस्थित होते. खऱ्या अर्थानं सराटी गावामध्ये मला वाटतं उच्चांकी सभा या अगोदर कधीच एवढी मोठी सभा या ठिकाणी झालेली नव्हती. एवढी मोठी सभा आणि युवकांचा पाठिंबा या ठिकाणी निश्चितच उमेदवार म्हणून मला या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी इतर भैयासाहेबांचं कोकाट्यांचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने सामाजिक या ठिकाणी निश्चित आहे आणि त्यांनी जो काही धाडस दाखवलं, आम्हाला परिवर्तन विकासावर आले, त्यामुळे निश्चितच आमची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. आणि आम्ही इथं भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे, लाईटचे, रस्त्याचे, बंधाऱ्याचे, रोजगाराचे, महिलांचे, हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये जनतेने जर आम्हाला संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये सगळे मार्गी लावू, चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं करू. प्रवीण मानेंचं विजन काय आहे? मी आता तुम्हाला तीच सांगितलं की इंदापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिशय सक्षम आणि अतिशय नैसर्गिक धनसंपदा असलेला इंदापूर तालुका आहे. दोन्ही बाजूला नद्या आहेत, 2 कॅनल आहेत, 4 लेन गेलेला आहे, पालखी महामार्ग गेलेला आहे. त्यामुळे इथं नागरिकांना लाईट व्यवस्थित मिळाली पाहिजे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि होणारी काम म्हणजे दर्जेदार गुणवत्तापूर्वक व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी म्हणजे अंगणवाडीपासून ते माध्यमिक विद्यालयापर्यंत किंवा कॉलेजपर्यंत एक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक संस्था दर्जा चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर शाश्वत आरोग्य सेवा आम्ही देऊ आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत पाण्याचं नियोजन करून देऊ. उमेदवारी जाहीर झाल्यापासून इन्कमिंग वाढलेलं आहे, अनेक युवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवलाय, याविषयी काय? हो, साहजिकच आहे की आता सगळ्यांनी सांगितलं, मयूरदादांनी सुद्धा सांगितलं किंवा चौरे साहेबांनी सांगितलं की परिवर्तन विकास आघाडी बरोबर सगळे म्हणजे रोज आमच्याकडे 10-12 लोकांचा प्रवेश होतोय. ते सगळे पदाधिकारी आहेत, जे गावामधले काय पंचायत समिती सदस्य आहेत, काय जिल्हा परिषद लढलेले आहेत, काय ग्रामपंचायती सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत, उपसरपंच आहेत.
त्यांचा ओढा या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीकडे लागलेला आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे, इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन 100% होणार आहे. इंदापूरमध्ये तिरंगी लढत होत आहे. तुमच्या विजयाचं गणित काय असेल? विजयाचं गणित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जनतेचा प्रसंग एवढा सपोर्ट पाहिल्यानंतर, प्रोत्साहन पाहिल्यानंतर, की जनतेचा उमेदवार म्हणून मी उभा असल्यामुळं, जनतेचा पाठिंबा पाहता, परिवर्तन विकासाकडे उमेदवार म्हणून जनतेच्या आशीर्वादानं 100% आम्ही विजय होणार आहे. एकूणच या ठिकाणी जनतेच्या पाठिंब्यावर मी 100% विजय होणार आहे असा विश्वास प्रवीण माने यांनी व्यक्त केलाय. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, इंदापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.